जे मुंबईला आझाद मैदानावरती मंत्र्यांचं शिष्टमंडळ आलं होतं, त्यांनी आम्हाला 1 महिन्याचा वेळ मागितला होता, तुम्हाला 1 वर्ष दिलं हो. इतक्या लबाडपणा तुम्ही मराठ्यांशी का करताय? याच्यासाठी मतं केली तुम्हाला. तुम्हाला किती वेळ द्यायचा? गॅजेटचा GR कोणी काढला? तुम्ही. प्रमाणपत्र का देत नाही तुम्ही? 58 लाख नोंदी कोणी शोधल्या? तुम्ही. तुमचा शब्द जर मराठ्यांनी तुमच्या शब्दाचा सन्मान केला असेल तर तुम्ही मराठ्यांची 58 लाख नोंदी शोधल्यात. का सन्मान करत नाहीत प्रमाणपत्र देऊ? तुम्ही आठवड्याभरात का निर्णय दिलेत की मराठा समाजाचे कुणबी नोंदी द्यायच्या नाही, सापडलेल्यांचे त्यांना प्रमाणपत्र द्यायचे नाही, व्हॅलिट्या रोखून धरा? का बरं अन्याय? तुम्ही कोणची चर्चा करता आणि का करता? तुम्हाला चर्चेला काही येऊ नका म्हणत नाहीत आम्ही. अंतरवालीचे दारं, या मराठ्यांचे दारं कायम तुम्हाला उघडे. पण तुम्ही किती येड्यात काढणार त्याला काही मर्यादा असते, सीमा असते. तुमच्या डोक्यातला गैरसमज काढा गाड्या पाहिला, शिष्टमंडळांनी पण आणि सरकारने पण. की आम्ही शब्द देऊ, प्रत्येक वेळेस फसू, सकारात्मक चर्चा करू, देतो तो उद्या, देतो तेरवा परवा दिवशी. तुम्ही हे थांबवा गाड्या. तुम्ही याच्या बाहेर या गैरसमाजाच्या. जितका मराठा सन्मान करू शकतो ना, तितका मराठ्यांचं दुसरं सुद्धा डोकं आहे. तुम्हाला वोट निर्वाणाची सुद्धा ताकद आहे. तुम्ही त्या भानगडीत नाही पडावं ही आमची इच्छा आहे.